नवीन सामन्याला आता सुरुवात आपण होताना बघत आहोत. सलमान बट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान सोलंकी आणि सलमान सोलंकी सोबत शुभम आपल्याला पाहायला मिळेल, शुभम यादव. आणि गोलंदाजी मार्कवरती कॉइन बॉक्स गोलंदाज, अचूकतेचं माहेरघर, त्याचं नाव गिरीश कोचरेकर. फर्स्ट ओव्हर घेऊन पहिलं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या सामन्यादरम्यान जागडे पाटील वॉरियर्सने अगदी सहजतेनं अवघ्या 3 ओव्हरमध्येच 42 धावांचं लक्ष्य पार पाडलं आणि पहिल्या सामन्यावरती आपला विजय निश्चित केला. आता नवीन सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला रिया 11 आणि एका बाजूला गणेश 11 ज्यांनी टॉस जिंकलाय आणि गणेश 11ने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. पहिला चेंडू सलमान सोलंकीसाठी, स्विंग अँड मिस. पहिल्या बॉलवरती कॉइन बॉक्स गोलंदाज म्हणून कामाला ओळखलं जातं. तर बऱ्याचदा आपण पाहिलं तर अशा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या गोलंदाजीची प्रचिती त्याने दिली आहे. नुकतीच हाताळली गेलेली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात झाली आहे. गिरीचा पुढचा बॉल आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत, परंतु बॉल हाताला लागून मैदानातून बाहेर चाललाय. चौकार येईल. शुभम यादव फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. सामना क्रमांक 2 आपण पाहताय. यावेळेला गतीमध्ये चांगलं परिवर्तन आणि हलकासा लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बाहेर निघाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. अवघ्या 5 धावांचं हे षटक. त्यामधून आपण 4 डॉट बॉल, 1 सिंगल आणि 1 चौकार आलेला पाहिला. आणि हीच खासियत राहिली गिरीश कोचरेकर यांची. आज स्थानिक टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वर्ष आपण त्यांना विक्रोळी या व्यावसायिक गटातील संघातून खेळताना सुद्धा पाहिलेले. बरेच रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर बॅटर, रबर बॉल स्पेशलिस्ट सलमान सोलंकी आपल्याला पाहायला मिळतोय. रिया 11, प्रभादेवी आणि गणेश 11 या 2 टीम मधला हा सामना आपण पाहत आहात.
हॅलो चेक हॅलो. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. सलमान सोलंकी पूर्णतः फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आज. या वेळेला स्विंग अँड मिस, चांगला चेंडू तिकडे हाताळला गेला. बॉलिंग करत असताना आपण पाहतोय ते वैभव दळवी यांना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निवडलेला असताना मात्र एक जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय. सलमान सोलंकी सुरुवातीपासूनच आज आक्रमण करताना दिसलाय. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर स्कोरबोर्ड वरती 62 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सलमान मात्र इथे वैयक्तिक 45 धावांवरती बॅटिंग करतोय. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडून. कालही एका फलंदाजाने प्रयत्न केले परंतु त्यालाही 40-42 धावांवरती थांबावं लागलं. परंतु आज अर्धशतक पूर्ण करू शकेल सलमान सोलंकी. कारण सध्या आपण जर पाहिलं तर 4.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 4.4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 बॉल 45 वरती तो बॅटिंग करतोय. अभिजित काकडे पुनरागमन करतायत मैदानामध्ये. काही दिवसांपूर्वी आजारी होते परंतु त्यातून सावरलेत आणि आता मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. फिटनेस वरती थोडासा फरक पडलाय परंतु क्रिकेटच्या शैलीवरती मात्र कोणता फरक पडलाय का हे आज आपल्याला पाहावं लागेल. अभिजित काकडे यांच्याकडून काय कशी बॅटिंग केली जाते. या वेळेला बॅटची एज घेतली आहे. पाठीमागे पप्या आहेत. तिथून मात्र चिखलातून पाण्यातून मार्ग काढून मात्र तुम्हाला बॉल अडवायचे आहेत. बॉलला थांबवायचंय. रन मात्र मिळेल 1 आणि 5व्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होईल. आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 64 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. ...64 64 धावा झालेले आहेत. एक गडी बाद 64 धावा. शेवटचं षटक मात्र शिल्लक आहे. सलमान मात्र वैयक्तिक 45 धावांवरती बॅटिंग करतोय. आज सलमान अर्धशतक झळकवू शकेल का. आणि जर सलमानने अर्धशतक झळकावलं तर या स्पर्धेतलं ते पहिलं अर्धशतक असणार आहे. काल खुल्या गटातील स्पर्धेतून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेलं नाहीये. बॉलिंग साठी मात्र आता आपण पाहूया कोणाला पाचारण केलं जातंय, कोणाला संधी दिली जाते. आशिष नागवेकर मला वाटतं त्या ठिकाणी येत आहेत बॉलिंग साठी. अभिजित काकडे स्ट्राइक वरती असतील. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आशिष नागवेकर यांचं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 6वं म्हणजे शेवटचं षटक. आणि या शेवटच्या षटकात मात्र आता पाहूया किती धावा जमवू शकतील. स्लॉग ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ. हाणामारीचं षटक आपण पाहतोय. आशिष नागवेकरला सोपवलं जाते. शशी कदम मात्र त्या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करतायत आशिषला. अभिजित काकडे समोर कशी गोलंदाजी करायची आहे. परिचरातले खेळाडू आहेत. आणि या वेळेला पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवून लावला ऑन साइडला. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. चांगलं टायमिंग केलं या वेळेला. ताकदही पुरेशी लावली गेली फटक्यामध्ये. आणि मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती आशिष नागवेकरच्या गोलंदाजीवर षटकार अभिजित काकडेच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर षटकार. या वेळेला मात्र रन घ्यायचा प्रयत्न होईल का. आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मात्र येते. दुसरा धक्का लागेल अभिजित काकडेच्या स्वरूपात षटकारानंतर. सलमानला मात्र संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची. हाफ सेंचुरी पूर्ण होईल का. 45 धावांवरती बॅटिंग करतोय सलमान. पहिली हाफ सेंचुरी असेल या छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वातली. स्थानिक खेळाडू
रिया 11 प्रभादेवी या संघाकडून खेळत असताना मात्र आज पहिलं बैल अर्धशतक झळकावू शकेल का सलमान सोलंकी? बॅटिंग साठी आले संतोष वाघेला. संतोष पटेल उर्फ वाघ्या. सलमान सोलंकी आहेत स्ट्राइक वरती. आशिष नागवेकर मात्र दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवताना रनआउटच्या स्वरूपात काय असेना. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक लागला. बॉल जातोय मात्र डीप स्क्वेअर लेग कडे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र त्या ठिकाणी सलमान आहेत, कारण अर्धशतक झळकावायची संधी आहे त्यांच्या हातामध्ये आणि 47 धावांवरती पोहोचतील सलमान. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि गरजेचं आहे पाऊस. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये पाऊस नसेल तर त्याची मजाच नाही. काल कडक उन्हामध्ये अगदी गरमीच्या वातावरणात पहिला दिवस स्पर्धेचा पूर्ण झाला आणि पावसाचं आगमन आता मैदानावरती होतंय दुसऱ्या दिवसात. या फटक्यावरती मात्र आता काय घडेल पाहूया. 47 वर आहे सलमान आणि 47 वरच त्याला थांबावं लागेल. दोन माघारी परततो. मित्रांनो, सलमानची बॅटिंग आवडली असेल तर जरा सलमानसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वैयक्तिक सर्वाधिक धावा मात्र सलमानने आज बनवल्या. आपल्या टीमच्या स्कोर कार्डचा आकडापर्यंत नेऊन पोहोचवलाय तो 72 3 गडी बाद. काल 80 धावा या मैदानावरती चेस झालेल्या पाहिल्या. अभिषेक आंगणे आणि राहुल सारख्या फलंदाजांकडून जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन झालं. मांडूप स्ट्रायकर कालच्या दिवसातून मात्र क्वालिफाय झालाय तो मेगा फायनल साठी. सलमानचं अर्धशतक मात्र हुकतंय. काल दोन फलंदाजांनी 40-40 धावांची खेळी केली. तेजस येतोय मैदानाच्या आतमध्ये. तेजस पोट्टेला आपण पाहतोय मैदानावरती. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला. या शेवटच्या षटकातून छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दुसरं पर्व, दुसरा दिवस, स्थानिक टीमचा खेळ आपण पाहतोय. 4 स्थानिक संघ, 4 40 वर्षावरील गटातून खेळणारे संघ असतील. दुपारच्या सत्रामध्ये मात्र आपल्याला दिग्गज खेळाडूंचा खेळ सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. शेवटच्या षटकातून मात्र 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पावसाचं आगमन होतंय मैदानावरती. आशिष नागवेकर विरुद्ध तेजस. या वेळेला मात्र थोडासा बाउन्स करायचा प्रयत्न होता बॉलला. शरीराचा वेध घेतोय. लेग बाईचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. एकेरी धाव तिकडे मात्र संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल आणि धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 73 धावांवरती. आणि या वेळेला मात्र आणखीन एक धाव घ्यायचा प्रयत्न होईल का? ओव्हर थ्रो झालाय. 2 धावांच्या प्रयत्नासाठी फलंदाज रेडी आहे. तेजसने दुसरी धाव घेतली. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती. 4थ्या धावेला प्रयत्न पूर्ण होईल का? आणि शेवटच्या बॉलवर 3 धावा घेतल्या गेल्या. 4थ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट आणि संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 76 धावा. 77 धावांची आवश्यकता असेल.
पाठलाग करायचा आहे तो 77 धावांचा आणि सलामीच्या जोडीतून मात्र वैभव राऊत आणि निशांत शिवलकर भाई आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जागडे पाटील वॉरियर्स आपण सुद्धा रेडी राहायचंय. ही मॅच जशी संपेल तशी मात्र लगेच नेक्स्ट मॅचची नाणेफेक केली जाईल. सत्याहत्तर धावा 6 षटकांच्या सामन्यामध्ये बनवायचे आहेत. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 दुसरं पर्व दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 2 आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक वरती निशांत शिवलकर भाई आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला वैभव राऊत. गोलंदाजी मार्क वरती मात्र शिवप्रसाद शर्मा अर्थात सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन समितीमध्ये सुद्धा खूप चांगलं योगदान सोनू शर्मा यांचं. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. गणेश इलेव्हनला पहिला बॉल या वेळेला मिस टाइम फटका येतोय. निशांत शिवलकर भाईच्या बॅट मधून एकेरी धावेचा प्रयत्न होईल. पुढचा बॉल या वेळेला मात्र बाउन्सर होता. समोर पंच करायचा प्रयत्न. सोनू शर्मा मात्र थोडस स्किट झाले त्या ठिकाणी आणि त्यानंतर बॉलवर पोहोचू शकलेले नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. जीवनदानच म्हणावं लागेल इथे मात्र वैभव राऊत यांना. भाई तिथे आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. निशांत शिवलकर भाई आणि दुसऱ्या बाजूला वैभव राऊत भाई. दोन धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती मात्र आकडा बदलतोय. 2 चेंडू आणि 3 धावा स्कोरबोर्ड वर. पुन्हा एकदा मात्र समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. बॅकफुट वर सरकून अगदी पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करत मात्र पुन्हा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दोन्ही बॅटर. कॉलिंग चांगली आहे दोन फलंदाजांमध्ये. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा बॉल नंबर 3 वरती. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडू मध्ये मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 5. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला हा बॉल होता. तो सरळ गेला लॉंग ऑफच्या दिशेने. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत रनिंग चांगली आहे. दोन फलंदाजांमधलं चांगलं ताळमेळ आहे. 3 चेंडू आणि 5 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. पुन्हा एकदा मात्र समोरच खेळायचा जास्तीचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत परंतु थोडंसं मिसफील्ड पुन्हा एकदा होताना आपल्याला बघायला मिळालं. थ्रो चांगला होता परंतु निशांत शिवलकर भाई पुन्हा एकदा जलद गतीने आपल्या जागेवरती पोहोचतायत.
डेंजर झोन कडे धाव घेत होते आणि डेंजर झोन कडे धावत असताना धोका पत्करला होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले. चार चेंडू आणि 7 धावा. 70 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक राहिले ते मात्र 32. राजे संभाजी महाराज चषक 2025 ऑन साइडला भिरकावला. यावेळेला आडव्या बॅटने जमिनी लगतचा फटका. इथे मात्र पहिली धाव वेगाने घेत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेला तरी थांबवलाय भाईने. चांगला थ्रोही पाहायला मिळतोय आणि एका धावेची भर पडेल स्कोर कार्डवर. 5 चेंडू आणि धावा झाल्यात 8. 31 बॉल आणि 69 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. या वेळेला रन घ्यायची की नाही हा विचार चालू आहे आणि शिवप्रसाद शर्मा यांचा शेवटचा चेंडू मात्र निर्धावाला. निर्धावरित्या मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकातून धावा आल्या 8. कोणतीही विकेट मिळालेली नाहीये. डॉट बॉलने मात्र समाप्ती होते पहिल्या षटकाची. येणाऱ्या मात्र 5 षटकांमध्ये अजूनही 69 धावांची गरज. प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईज राजे संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसरे भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. स्पर्धेला विशेष सहकार्य अमरदादा परोळेकर, ताई पॅकरचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर, त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. सुरेशजी बने असतील, निलेशजी कांबळे असतील, त्याचबरोबर जितेंद्रजी शर्मा, जुगनूबाई सिंग. काल आपण खुल्या गटातील 8 संघांचा खेळ अनुभवला. 80 धावा या मैदानावरती चेस झाल्या. 2 वेळेला फलंदाजांना 40 धावांपर्यंत मजल गाठता आली. आज सलमानने वैयक्तिक 47 धावांवर तो आउट झाला, परंतु अर्धशतक एकाही फलंदाजाने पूर्ण करू शकलेला नाहीये या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती कोण येणार? बॉलिंग मार्क वरती प्रमोद येतोय. स्ट्राइक वरती वैभव राऊत. गणेश इलेव्हन 77 चा पाठलाग, 30 मध्ये 69 आणि पहिला चेंडू मात्र प्रमोदचा वाईड. एक्स्ट्रा रनची घोषणा पंच रमाकांत पवार सरांची. अजय स्पोर्ट्सच्या वतीने प्रत्येक मॅच मध्ये सामनावीरासाठी एक आकर्षक टी शर्ट. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, त्यामुळे बीट झाले वैभव राऊत. डॉट बॉल होतोय. स्पर्धेच्या विजेत्या संघाला 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच आकर्षक अशी ट्रॉफी. उपविजेत्या संघाला 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. मालिकावीराला 2,000 रुपये रोख रक्कम आणि सोबत एक आकर्षक ट्रॉफी असेल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येकी 1,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. अठरा चौकार, 89 षटकार या 2 दिवसांमध्ये आतापर्यंत. या वेळेला मात्र ऑन साइडला भिरकावलेला बॉल पाहायला मिळतोय. एकेरी धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चालू असलेला आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी धावेने मात्र यशस्वी झाले, समाधानी राहिले. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय या 2 दिवसांमध्ये. काल खुल्या गटातील 8 संघ, आज स्थानिक 4 संघ आणि 4 संघ 40 वर्षावरील म्हणजे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले संघ संध्याकाळच्या सत्रात. आणि यावेळेला समोर आक्रमण केलंय निशांत शिवलकर. भाईच्या बॅट मधून निघालेला हा फटका. अगदी क्षेत्ररक्षकाने सुद्धा आपले पूर्ण एफर्ट्स लावले, परंतु बॉल निघून गेला. 1 बाउंड, सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार. थोडीशी ताकद कमी पडली, अन्यथा षटकार मिळू शकला असता.
चांगला फटका सजवला तिकडे आणि 4 धावा मिळवल्या निशांत शिवलकर भाईने. 77 धावांचा पाठलाग मात्र जलद गतीने यावेळेला धावा जमवण्याच्या प्रयत्नात सलामीवीर फलंदाज निशांत शिवलकर आणि वैभव राऊत प्रमोदच्या गोलंदाजीवर. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन आणि त्यावर मात्र समोर आक्रमण. यावेळेला एकच धाव घेण्याची संधी असेल बहुतेक आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का, तर थ्रो मात्र कुठे केला जातो यावर सर्व काही निर्भर आहे. वैभव राऊतच्या दिशेने थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रमोदनं मात्र बॉल कलेक्शन मध्ये चुकी केली आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत परावर्तित करण्यात यशस्वी राहिले. गडबड झाली आहे तिकडे, बॉल कलेक्शन मध्ये चुकी होते. सोळा धावा 17 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. माफ करा, 3 धावांचा प्रयत्न यावेळेला केला गेला आणि त्या 3 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा वैभव राऊत. यावेळेला मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. स्लोअर वन डिलिव्हरी होती प्रमोदची आणि त्यावर मात्र बीट झाले वैभव राऊत. डॉट बॉलने मात्र पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 ची ही सांगता होईल. पहिल्याही षटकाचा शेवटचा चेंडू जो होता तो निर्धावाला, दुसऱ्याही षटकाचा शेवटचा चेंडू निर्धावाला आणि 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या मात्र बिनगडीबाद 17 धावा. साठ धावांचा अजूनही पाठलाग करायचा येणार 24 चेंडूंमध्ये. रिया 11 आणि गणेश 11 या 2 संघांमध्ये चालू असणारा हा सामना. निशिकांत शिवलकर भाई खेळतायत 4 चेंडूत 8 धावांवरती. वैभव राऊत खेळतायत 8 धावांवरती. दोन्ही बॅटर कडून मात्र 8-8 धावा आतापर्यंत बनवले गेलेत आणि एक अतिरिक्त स्वरूपातली धाव आली. या ओव्हर मधून मात्र एक चौकार आला, एक वाईड आला, एक तिहेरी धाव आणि एक सिंगल आणि 3 निर्धाव चेंडू. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. शिवप्रसाद शर्मा पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक त्यांचं दुसरं षटक असेल. चोवीस बॉल 60 धावा करायचे आहेत. यावेळेला निशांत शिवलकर भाईच्या बॅटमधून मिस टाइम फटका येतोय. टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाहीये परंतु 2 धावा अगदी इझिली पूर्ण होतील. धावसंख्या पुढे सरकेल 19 वर. अजूनही 58 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी झालं होतं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती सलमान सोलंकी आले बॅकअपला आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली होती. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मिसफिल्ड मुळे पूर्ण झाला. बरेच नावाजलेले खेळाडू या प्रभादेवीला बिलॉंग करताना आपण पाहिलेत. राजेशजी तळाशिलकर आज पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबर शशी कदम यांना आपण पाहतोय, गिरीश कोचरेकरला आपण पाहतोय, निशिकांत शिवलकरला आपण पाहतोय. सलमान सोलंकी सारखा एक विस्फोटक फलंदाज याच प्रभादेवी परिसराला बिलॉंग करतो. आशिष कौशिक सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजांच्या यादीमध्ये त्याचंही नाव मोठ्या आदराने घेतलं जातंय. शिवप्रसाद शर्मा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पप्या असेल, योगेशबाई असतील, दीपकजी पासी, जागडे पाटील वॉरियर्स हा संघ सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये. सध्या सामना क्रमांक 2 सुरू आहे. रिया 11 विरुद्ध गणेश 11 या 2 टीम मध्ये. प्रथमतः बॅटिंग केली रिया 11 संघाने आणि 76 धावा जमवल्या. 77 धावांचा पाठलाग आता करायचा आहे गणेश 11ला. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता, बॅटची एज घेतोय, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नव्हता झाला आणि हा बॉल मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल.
संपूर्ण डिटेल्स आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतील. 19 चौकार, 89 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. शिवप्रसादच्या ओव्हर्स मधून आतापर्यंत 10 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. कोणती विकेट मात्र गोलंदाजांना पटकावता आलेली नाहीये, परंतु धावफलकाला कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. 2.2 चेंडू नंतर मात्र 20 धावा स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत. निशिकांत शिवलकर खेळतायत 11 या धावसंख्येवर, वैभव राऊत 8 वर. काल सकाळच्या सत्रात स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रथमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते. अविघ्न एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करताय, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाहीये, कारण निशिकांत शिवलकरने माघार घेतली आहे. 2 धावांवर समाधानी राहिले. 2 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. फिल्डिंग मध्ये मात्र थोडीशी गडबड होते. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर मिसफिल्ड होताना पाहायला मिळाले रिया 11 संघाकडून. एका बाजूला गणेशजींची टीम आहे, दुसऱ्या बाजूला मयूरजी गजने यांचा संघ रिया 11. यावेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय थ्रू दी कव्हर्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निशिकांत शिवलकर भाईच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येईल. अगदी गॅप मध्ये फटका सजवला. सलमान सोलंकीच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. अगदी जागा बनवून खेळलेला हा फटका आणि चेंडूला जागा दाखवणारा फटका निशांत शिवलकर भाईच्या बॅट मधून. ओव्हर पिच गोलंदाजी, थोडीशी चर्चा मात्र तिकडे झाली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा निशांत शिवलकर. सोनूच्या या बॉलसाठी यावेळेला मात्र ऑन साइडला पुल केलेला फटका पाहायला मिळतोय आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल. 6 धावांसाठी आणखीन एक लांबलचक षटकार येईल निशांत शिवलकर यांच्या बॅट मधून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅक ऑफ द लेंथ वरती केली गेलेली पिचिंग पाहायला मिळते आणि त्यावर मात्र एक जबरदस्त प्रहार आणि बॉल सीमारेषा पार षटकार. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पाठलाग करायचा आहे 77 धावांचा. अजूनही 45 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये एखाद दुसरा मोठा फटका गरजेचा आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 77 बनवायचे आहेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न, परंतु सलमान सोलंकी कडून झेल सुटला. पुन्हा मिसफील्ड. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन रिया 11 कडून होत आहे. थ्रो करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला आणि 3 रन पुन्हा एकदा पूर्ण झालेत. कॅच तर सुटली, परंतु त्या कॅच सुटल्यानंतर तिहेरी धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय. याला म्हटलं जातं आम तो आम और गुटलियों के भी दाम. जीवनदान तर मिळालंच आहे, परंतु जीवनदानासोबत मात्र तिहेरी धावेचा प्रयत्नही झालाय आणि या 3 धावांसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजून 42 धावांची आवश्यकता. 14 धावा प्रति षटकाचा रिक्वायर्ड रन रेट. तीन षटक शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये 42 धावा अजून बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र आता फलंदाजांना 14 धावांच्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. प्रति षटक 14 धावा येणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. चर्चासत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निशांत शिवलकर, गिरीश कोचरेकर, वैभव राऊत, अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ गणेश 11. आता गोलंदाजीसाठी मात्र कोणाला पाचारण केलं जाणार? ओव्हर नंबर 4 साठी सलमान सोलंकी येत आहेत गोलंदाजी मार्क वरती.
18 बॉल 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलमान सोलंकी आलेत गोलंदाजी मार्कवर. एक रोमांचकारी मुकाबला आहे. सेकंड हायएस्ट स्कोरचा पाठलाग. काल 80 धावा चेस झालेत याच मैदानावरती. लोअर फुल टॉस होता कव्हर पॉइंटला. फिल्डर डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा मात्र या वेळेला बॉल अडवला. थ्रो ही चांगला आहे. रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल पाठीमागे निघून गेलाय. डिक्लेअर मध्ये जाईल का? आणि इथे मात्र पंचांकडून 3 धावांचा इशारा आलाय. आत्ताच्या 3 धावा आणि धावफलकात बदल घडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 या धावसंख्येवरती. ओव्हरथ्रो मुळे आणखीन एक धाव मिळाली डिक्लेअर स्वरूपात बॉल गेल्यानंतर. सलमानच्या पहिल्याच बॉलवर तिहेरी धावेचा प्रयत्न. धावांसाठी केली जाणारी धाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल या वेळेला समोर लॉंग ऑन वर. फिल्डर आहेत परंतु बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला चकमा देत निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. आणि पुन्हा मिळाल्या धावा 4. दुसऱ्या चेंडूवरती आलाय निशांत शिवलकर यांच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. एक फ्लॅट शॉट होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. तो प्रयत्न मात्र फसला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी. दोन चेंडू मध्ये 7 धावा आलेत. 18 मध्ये 42 ची गरज होती. आता गरज आहे ती मात्र 35 धावांची. चेंडू शिल्लक राहिलेत 16. पुन्हा एकदा सलमान विरुद्ध निशांत. तिसरा बॉल. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर स्वरूपातल्या धावा येणार की काय? घोषित धावा इथे मिळतील. 2 धावांचा इशारा आलाय पंचांकडून. 3 बॉल मध्ये 9 रन आलेत. अजून 15 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. यावेळेला वाईड लाईन यॉर्कर होता. पॉइंटच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. आणि या वेळेला मात्र रन कंप्लीट होऊ शकणार नाहीये. निशांत शिवलकर भाई यांना मात्र धावचीतच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पहिला विकेट गमावलाय. बिटवीन द विकेट मध्ये मात्र थोडेसे कमी पडले या वेळेला. आणि फलंदाज बाद. पहिला विकेट गमावलाय गणेश इलेव्हनने. बॅटिंग साठी मात्र शशिकांत कदम मैदानावरती दाखल होत आहेत. रणजीपटू. पंचेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेलेत.
अजून 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शशिकांत कदम स्ट्राईकला येत आहेत. सलमानचा पुढचा बॉल. सलमान थोडेसे थांबले. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत ओव्हर नंबर 4 मधून. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्ट्राईकवर शशिकांत कदम, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव राऊत. आणि हा बीमर आहे का पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि पुन्हा एकदा मात्र ओव्हर थ्रो होणार आणि बॉल व्यासपीठावरती येणार. किती धावा मिळणार. टोटल 4 रन मिळतील. नो प्लस 3. आणि बीमर साठी मात्र बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे आणि 3 धावा त्यावर आले. टोटल 4 रन. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकायचा प्रयत्न होता. बॉल ऑन साइडला जातोय. तिकडे मात्र मिड विकेट मधून फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि पुन्हा 2 धावांची भर या फ्री हिटच्या बॉलवरती. पाच चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत सलमानने खर्च केल्या. शेवटचा बॉल. शशी कदम ऑन स्ट्राइक. या वेळेला एक्स्ट्रा रन्स घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. वाईड +1 अशा 2 धावा 5 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 धावा आलेत. बॅटिंग मधून वैयक्तिक 47 धावा बनवल्या परंतु एकाच ओव्हर मध्ये 18 धावा खर्चही केल्या सलमानने. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 51 धावांवरती. 53 धावांवरती, माफ करा, 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला मात्र बीट केलं वैभव राऊत यांना. सलमान सोलंकीची ओव्हर समाप्त. 18 धावांचं हे षटक आलं आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 4 ओव्हर नंतर 53 धावा, 1 गडी बाद. गणेश 11. 12 चेंडूंमध्ये मात्र आता गरज आहे ती 24 धावांची. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. 12 बॉल आणि 24 रन. बारा बॉल आणि 24 रन वर आली आहे मॅच. पुन्हा एकदा कालचा दिवस आठवावा लागेल. 80 धावा ही मैदानावरती या चेस झालेल्या आहेत. प्रतीक चुरी आलेत गोलंदाजीसाठी. शशिकांत कदम स्ट्राइकवर. बॉलिंग मार्कवर प्रतीक चुरी. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव राऊत. 77 धावांचा पाठलाग, हायएस्ट स्कोर. काल 80 धावांचा पाठलाग पूर्ण झालाय. सेकंड हायएस्ट स्कोरचा आता पाठलाग. आणि या वेळेला पहिला बॉल. प्रतीक चुरीने मात्र शशिकांत कदमला बीट केलं. बॉल आटो जातो सरळ तो अभिजित काकडेच्या हातामध्ये.
पुढचा बॉल पाहूया प्रतीक चुरियाचा. यावेळेला ऑन साइडला भिरकावलाय शशिकांत कदम याने. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कलेक्शन होत नाहीये. 2 धावा पूर्ण झालेत. पुन्हा एकदा दोन चेंडू आणि 2 धावा आलेत. पहिला बॉल डॉट, दुसरा चेंडू दुहेरी धाव. बावीस हवेत येणाऱ्या 10 बॉल मध्ये लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला शशिकांत कदम यांच्या बॅट मधून या वेळेला दर्जेदार षटकार. आता 9 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. या वेळेला समोर खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र बॉल पासून खूप लांब आहेत. बॉलर स्वतः धावतोय, तिकडे मात्र बॉलच्या मागे धावतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या विकेटवरती. खेळपट्टीवरती 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. 2 फलंदाज, एका बाजूला शशिकांत कदम आणि दुसऱ्या बाजूला वैभव राऊत. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. पुन्हा एकदा खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आणि 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या गेल्या आहेत. असं वाटतंय की आज सर्व खेळाडूंच्या हाताला तेल लावलंय. सगळ्यांच्या हातातून बॉल सुटतायत. सात बॉल 12. आता हा 7-12 कोणाच्या नावावरती होणार? गणेश 11 की रिया 11? गणेशजी शिंदे की मयूरजी गजने? कोणाची टीम जिंकणार? पहिली धाव वेगाने आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात शशिकांत कदम थ्रो करतायत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आली आहे वैभव राऊत यांची. चांगले प्रयत्न होते परंतु तिसऱ्या प्रयत्नात या वेळेला अपयशी राहिले वैभव पवार बाद. वैभव राऊत आउट झालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काल 80 धावा चेस झाल्यात, आज 77 चेस होतील का? कोणाला सोपवली जाणार ही महत्वपूर्ण ओव्हर? एक निर्णायक ओव्हर असेल या मॅचची.
शेवटचा षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सहा चेंडू 10 धावा. आता शेवटच्या ओव्हरसाठी सलमान सोलंकी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल बॅटची एज घेतोय. एक रन मात्र या वेळेला मिळेल का? धावून धावा घ्यायचे आहेत हे पंच आता कळवतील. डिक्लेअर आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. प्रत्येक बॉल इक्वेशन बदलणाऱ्या सामन्यामध्ये रंगत वाढते. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. स्थानिक संघांचा खेळ. इथे मात्र आता कोणी गणेश 11 साठी आलाय तर कोणी रिया 11 साठी आलाय. एका बाजूला गणेशजी शिंदे यांची टीम, दुसऱ्या बाजूला मयूरजी गजने यांचा संघ. सलमान सोलंकी विरुद्ध शशिकांत कदम. 5 बॉल 9 रन. या वेळेला बीट केलंय शशिकांतला. आता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका कंपल्सरी आहे या मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही अनुभवी खेळाडू आमने सामने आहेत. एका बाजूला सलमान सोलंकी आहे, एका बाजूला शशिकांत कदम आहे. यावेळेला समोर पंच केलाय. किती लांबी गाठेल आणि फक्त 2च धावा या फटक्यावर मिळतील. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या बिल्डिंगला बॉल जाऊन आदळलाय. 3 बॉल आणि 7 रन. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे 7 धावा बनवाव्याच लागतील गणेश 11 ला जरी मॅच जिंकायची असेल. दोन्ही बाजूला समान संधी देणारा हा सामना. कधी रिया 11 तर कधी गणेश 11. वैभवची जागा घेण्यासाठी प्रथमेश गेला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. सलमान विरुद्ध शशिकांत. प्रेशर पाहायला मिळतंय दोन्ही टीम वरती. चौथा बॉल या वेळेला सोडून दिला आणि इथे मात्र पंचांकडून व्हॅलिड डिलिव्हरी घोषित केली गेली आहे. त्यामुळे 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. आता हा येणारा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू असणार आहे. दोन चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. यानंतर जागडे पाटील वॉरियर्स आपण रेडी राहायचंय.
निर्णायक बॉल या मॅचचा, कंपल्सरी चेस. 5वा बॉल सलमान विरुद्ध शशिकांत. पायाचा वेध घेतोय बॉल आणि या वेळेला 1 रनच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि या वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालाय. विकेट कीपर कडनं मिस्टेक झाली आहे, चुकी झाली आहे. शशी कदम स्ट्राइक वरती येतील आणि शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता असेल. हा बॉल कंपल्सरी षटकारच ठोकावा लागणार आहे, तर आणि तरच गणेश 11 हा सामना जिंकू शकेल. येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि 2 धावा पूर्ण केल्या बघता बघता सफलता पाहायला मिळते शशिकांत कदम यांची. आणि विकेट कीपर कडनं झालेली चुकी महाग पडू शकेल. शेवटचा बॉल, 5 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस, षटकार ठोकायचा आहे. लास्ट बॉल आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र जिंकलेला आहे रिया 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मयूर गजने, रिया 11 प्रभादेवी. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच सलमान सोलंकी. परंतु चांगली मॅच या ठिकाणी रंगली आहे आणि चांगला प्रयत्नही 77 धावांचा पाठलाग करण्याचा केलेला आहे. त्याबद्दल गणेश 11 संघाचं सुद्धा अभिनंदन. आणि प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत सलमान सोलंकी.